टालकी रे टालकी, आंब्या फणसाची टालकी, आमच्या भैरवनाथाला सोन्याची पालकी. मंडळी नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी आज आमच्या गावी पालखी येते, पालखीचं आगमन होतं आहे आपल्या ग्रामदेवते आईचं. तर बघताय तुम्ही आवाज येतच असेल लाऊडस्पीकरचा. आणि आम्ही आलो आहे सकाळी मुंबईवरून, हे भाऊ पण आलेत, देवेंद्र भाऊ. तर आता आम्ही चाललो आहे ग्रामदेवता पालखीला घेऊन यायला आपल्या गावामध्ये. तर निघूया, आता जाऊया, चला. आता आम्ही पोचलो आहे आमच्या गावच्या मध्यभागी आणि दुपारचे वाजले आहेत 12:30. यावर्षी आपली पालखी जो थोडी लेट येते. आणि इकडे पण बघताय देवेंद्र भाऊ पण ब्लॉग करतात आहे. नवीन सेटअप घेऊन आले आहेत यंदा, मस्त आहे ना. हां बघ, गावचं वातावरण आहे ना एकदम भारी असतं. पालखी येणार असते ना त्यावेळी खूप असं आहे ना, एक चैतन्य असतं. या साईडला आहे ना आपल्या गावच्या होळी 5 होळी असतात, त्या इथे पेटवल्या जातात. आणि हे आहे आपलं आमचे शंकर अण्णा यांचं दुकान, बघताय. आई काय म्हणताय, बरं आहे ना सर्व, मजेत एकदम. नाही, गेल्या आठवड्यामध्ये आलो होतो ना. होय. चला, सर्व पोरं निघाले, आता जाऊया, चला. आता पोरं आहेत ना आपले फाग बोलतात आहे होळीचा, मस्त. रानपटकर, राजोदा वगैरे पण आहे इकडे. सुरुवात करा. टालकी रे टालकी, आंब्या फणसाची टालकी, आमच्या भैरवनाथाला सोन्याची पालकी. आणि आपलं मंदिर आहे ना एकदम असं उतार भागी आहे. आणि आम्ही आता चालतोय पाखाडीवरून. माझा फोटो घे. जवळ आलोय आता मंदिराची. इथे अण्णा काय म्हणताय, काय हे आमचे कारभारी अण्णा आलेले आहेत. या, चला. तुमचीच वाट बघत होतो मी, म्हटलं भेटले कसं नाही. मी बघत पोचलोय आता आपल्या मंदिरामध्ये. चला आता दर्शन घेतो आता, मस्त. दर्शन आहे ना मस्त झालेलं आहे. आणि आता चाललोय आपल्या खालच्या देवळामध्ये. हे आहे ग्रामदेवता मंदिर. आणि या साईडला बघताय तुम्ही श्री सोमेश्वर मंदिर आहे इकडे. तर आता चाललोय दर्शनासाठी. सोमेश्वर मंदिरामध्ये आता पोचलोय आम्ही आणि आता दर्शन घेतो. श्री सोमेश्वर महाराज की जय. गावी आलात ना तर गरमी तर असतेच, पण ह्या आपल्या
वातावरणामध्ये आहे ना अशी जाणवत नाही गरमी. तर आपलं आता दर्शन मस्त झालं आहे दोन्ही पण मंदिरांमधलं आणि आपली पालखी स्थानपन्न झालेली आहे गुरुवांची इथे. तर आता आम्ही चाललो आहे पालखींच्या पाया पडायला. आता चाललो आहे. आपले देव बसले आहेत पालखीमध्ये. तर कसं वाटतंय वातावरण? एकदम भारी वाटतंय. गावी आल्यानंतर तर बरं वाटतं ना. जॉब ते धकाधकीचं जीवन त्याच्यापेक्षा तो कानावरती येणारा आवाज गाड्यांचा आणि इकडे बघा कसं एकदम मस्त वातावरण आहे. खारुताईचा आवाज त्याच्यामधूनच आपण चाललोय. बरं वाटतं. हो, गावची मजाही वेगळीच असते. आणि आपण 2 ते 3 दिवसामध्ये येतो तर एक एन्जॉय करूनच जातो ना. मस्त अनुभव म्हणजे ते साठवून जातो ना. वर्षभरची एनर्जी टिकली पाहिजे. तर असेच आमचे ब्लॉग बघत राहा. या भाऊंचे पण ब्लॉग आहेत इकडे बघताय तुम्ही, त्यांनी पण सेटअप केलेलं आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया. हे आहे इकडे आपले गुरववाडी. 1-2 घर आहेत आपल्या गुरुवांची आणि पालखी आपली स्थानपन्न झालेलं आहे इकडेच. आधी आम्ही पहिले येतो शाळा, आपली मराठी शाळा, आपल्या रानपाड ग्रामची मराठी शाळा. खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही लहानपणी असताना. मजा करायचो त्यावेळी. वातावरण आहे ना खूप भारी असायचं. इकडे बघताय आपलं आहे ना एक एक्सरसाइजसाठी आहे ना आपल्या जसं शहरामध्ये असं सिटीमध्ये धगधगीच्या जीवनामध्ये आपण जे एक्सरसाइज करतो ना, तर आता गावी पण आहे ना आता बहुतेक प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये भेटलं आहे हे सर्व. एक एक्सरसाइज, बेसिक एक्सरसाइज बोलतात त्याला सर्व. तर हे सर्व सामग्री लावलेली आहे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची. आता आम्ही चाललो आहे पालखी ज्या ठिकाणी स्थानपन्न झालेले आहे गुरुवांची ते. हे विजय भाऊ आहे आपला, विजय भाऊ की एकदम लांब आहेत. काय म्हणतात? चला आता पालखीच्या वेळ पडतो. हो ना, हे आमचे धारकर यांना बघताय. थांबा अण्णा, काय म्हणताय? बरं आहे एकदम मस्त. सकाळी आले ना पालखी गुरुवांकडे आहे. काय म्हणताय दादा? बरं आहे. हे गुरु दादा आपले तयारी चालू केलेली आहे इकडे आता पालखीची. अनिकेत भाऊ काय करत आहे? एकदम डेकोरेशन करतात आहे, लाइटिंग वगैरे चालू आहे. आणि या साईडला बघताय आपले गुरु बाबा. यंदा काय म्हणताय तुमच्याकडे आहे पाली? त्यांच्याकडे आहे का? बरं आहे ना, मजेत ना. दुपारात होते आता आपल्या पालखीचे. पालखी आहे ना आता पहिले नाचवतील, इथे खेळवतील थोडी पालखी आणि त्यानंतर आहे ना
पालखीचं आहे ना आपल्या गावामध्ये आगमन होत आहे मस्त असं चैतन्य वातावरणामध्ये आणि भारी पालखी जेव्हा येते ना आपल्या गावी तेव्हा वेगळ्या प्रकारचं आहे ना चैतन्य असतं। आगमन होतं आहे आता मानकरी भावकीमध्ये।
मानकरी बावकीमध्ये ग्रामदेवता आईचं आगमन झालेलं आहे आणि आता पूजा होणार आहे मानकरी बावकीकडून। सर्व मानकरी बावकीतील सर्व मंडळी जमलेले आहे इकडे बघताय। पूजा होते, ग्रामस्थ मंडळी आपले बसलेले इकडे। पालखी आता निघाले आमच्या कळंबटे बावकीच्या मंदिरामध्ये। पालखी चाललंय आपल्या आता मंदिरामध्ये आमच्या कळंबटे बावकीच्या। इकडे पूजा वगैरे होते आता आपल्या मंदिरामध्ये। श्री सोनसकळी भैरी भवानी प्रसन्न। मंदिरामध्ये आहे ना आपल्या पालखींचं आगमन झालेलं आहे आणि पूजा वगैरे होते आता।
पुढे किती काढलं घाई घाई पडतो ते फास्ट मुजी लावायला सावकाश एकदम इकडं खाली बस आरामात देव कसा भेटला पाहिजे भाई परीक्षाची एकदा एनर्जी घेऊन जा बनवलं नाही ना या सगळ्या मुंबईमध्ये आधी ठेवली